तुम्ही? मी युवराजचा मित्र, एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ऍक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. काय बिझनेस आहे? आणि एक नवीन बिझनेस आहे, स्टार्टअप आहे. आणि माझी आयडिया आहे युवराजचे पैसे आहेत, तेच घ्यायला आलो होतो. तुम्ही आलात कधी? हे काय, कालच आलो युवराजला भेटण्यासाठी. तो कुठेतरी बाहेर गेलाय. चला ना पण मग बाहेर. चला बाहेर, सगळेजण आहेत. नाही नाही, ॲक्च्युली मित्र नसताना असं त्याच्या घरात फिरणं मला थोडंसं ऑकवर्ड वाटतंय. तुम्हाला अजून काही माहिती हवी होती? नाही. तुम्हाला काही हवंय? थँक्स. ठीक आहे. बाप रे, पद्मिनी काकू बघितलं का, तुम्हा दोघींची चॉईस सारखी आहे. तर काय करणार, जुळवून घ्यावंच लागणार ना युवराजसाठी. ऑफकोर्स. बरं पद्मिनी काकू, मी सांगायला विसरले, मी या दोघांचं केळवण प्लॅन करते. वा. नाही म्हणजे निशिताला काय आवडतं ते मी विचारलेलंच आहे. आणि बेलसरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं जशी ते आपली खातिरदारी करतात ना तशीच आपणही करू. ते करणारच ना, त्यांचं नशीब फळफळलंय. वहिनी, म्हणजे वहिनींना असं म्हणायचं होतं की सोन्यासारखा जावई सापडलाय ना. म्हणजे युवराज सारखा जावई शोधून सुद्धा सापडणार नाही, हो ना निशी? हो ना. ऑफकोर्स. मी काय म्हणतो, आता हे पुढचं सगळं तुम्ही चॉईस करा ना. आणि या दोघींचा चॉईस सुद्धा किती जुळतोय. सो तुम्ही आता हे फायनल करा सगळं. मी आलोच पटकन, माझं एक छोटंसं काम आहे, आलो पटकन. अरे युवराज बस ना, काय घाई आहे? अगं त्याचा मित्र त्याची वाट बघतोय ना त्याच्या खोलीत, म्हणून तो घाई करत असेल कदाचित. माझा मित्र? हो. कोण मित्र? कुठला मित्र? काय तू तारिणी बरी आहेस ना? तू कोणाबद्दल बोलतेस? युवराज, तुझा कोणी मित्र आलाय का? नाही, मगाशी तर कोणी नव्हतात. नाही मगाशी काय, आताही कोणी नाहीये. म्हणजे नाहीच आहे कोणी. कोणाबद्दल बोलते? अरे असं काय करतोयस? तुझा मित्र आलाय ना कालपासनं, तुझ्या खोलीत बसलाय तो आत्ता. तुमचा काहीतरी स्टार्टअप आहे, त्याची आयडिया आहे, तू पैसे देणार आहेस, असं तोच बोलला मला आत्ता. युवराज, तू स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करतोयस आणि तू कोणाला काहीच सांगितलं नाहीयेस? आय स्वेअर, मला स्वतःला यातलं काही माहित नाहीये. कुठला मित्र, काय ही काय तू काय माझ्यात आणि माझ्या बहिणीमध्ये भांडण लावतेस की काय? आणि तुला काय म्हणायचंय? कालपासून या घरात एक माणूस आहे आणि कुणालाच माहित नाहीये. हो. मी खोटं बोलतेय ही? नाही पण मी का खोटं बोलीन? मला खरंच आता त्या माणसानेच सगळं सांगितलंय. अगं पण तू मुळात माझ्या रूम मध्ये का गेली होतीस? युवराज, मॅनर्स. ताई, तारिणी, तू युवराजच्या खोलीत गेली होतीस? हो. त्याला न सांगता तू त्याच्या खोलीत का गेलीस? निशीला शोधायला. नाही म्हणजे मी निशीला शोधत होते, मला वाटलं निशी घरात कुठेच नाहीये तर ती कदाचित युवराजच्या खोलीत असू शकते ना, म्हणून मी तिकडे गेले होते. ताई, मी सांगतोय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? ही खोटं बोलतेय ग. एक मिनिट, ही खोटं बोलतेय का भांडण लावतेय ते आपण तिथे जाऊनच बघूया ना. हो वहिनी, बरोबर आहे. चला. कशाला म्हणजे? हा चला. हा चला वहिनी, चला. कुठे आहे कोणी? कोणीच तर नाहीये. बघितलास तारिणी, नाहीये ना कोणी इथे. काकू अहो माझं ऐका, मी खरं बोलतेय. मी खोटं का बोलीन? मी जेव्हा या खोलीत आले त्यावेळेस तो जो माणूस होता तो मला युवराज समजला आणि युवराज समजून तो माझ्याशी बोलत होता. मी जे काही सांगते ते खरं सांगते. अहो तो या खोलीत होता, तो कुठे गेला काय माहिती. हो, मग आता काय तो वाफेसारखा हवेत उडून गेला की तुला बघून पळून गेला? तारिणी, तू बघतीयस ना इकडे कोणीही नाहीये. तारिणी, तुझा प्रॉब्लेम काय आहे?
का युवराजच्या मागे लागलीयस? निशी अगं मी कारण तुलाही माहितीये तुझा इगो हर्ट झालाय ना. एक मिनिट. तारिणीच्या मते इथे कोणीतरी माणूस आहे आणि तो कुठे बाहेरही गेलेला नाहीये. मग तो इथेच कुठेतरी असेल ना. लपून बसला असेल का काय वहिनी? चेतना कशाला लपून बसेल कोणी इथे? इथे कुठे लपणार आहे? इथे जागा तरी आहे का? जरी असेल कोणीतरी लपून लपून कुठे लपणार आहे? वॉर्डरोब नाही म्हणजे तारिणी तिच्या मतावर ठाम आहे आणि वॉर्डरोबच बघायचं राहिलंय. तेही बघून घेऊया ना. हिलाही कळू दे आपला युवराज कधीच खोटं बोलत नाही ते. पद्मिनी काकू, चेतना काकी म्हणते ते अगदी बरोबर आहे. युवराज खोटं बोलतोय का तारिणी खोटं बोलतीये ते आपल्याला कळेलच. आणि जर तारिणी खोटं बोलत असेल तर ते सगळ्यांसमोर ये. कौशिकी ताई, तुम्ही का सगळं हे करताय? तारिणी खोटंच बोलत असणार. इट्स ओके निशिता, इट्स ओके. हे बघ, तुझा युवराजवर इतका विश्वास आहे हे बघून मला खूप छान वाटतंय, पण तारिणीचा नाही आहे क्लिअरली. आणि तिला जर शहानिशा करून घ्यायची असेल तर करून घेऊ दे, काय हरकत आहे. तारिणी, गुलाब काय त्याचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तो नक्कीच रूम मध्ये असणार. युवराज खांडेकर, घर सोडून जायची तयारी करा आता. झालं समाधान? काय मिळवलंस तू हे सगळं करून? हा कौशिकी मॅडम प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी ह्या वेळेस खरंच खोटं बोलत नाहीये. तो त्या माणसाला मी पाहिलं होतं. पण आता तिकडे कोणी नाहीये. सगळं समोर आहे ग तारिणी. पण हे सगळं तू मुद्दाम केलंस माझ्या युवराजला खोटं ठरवण्यासाठी. तुझा ना त्याच्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. पण तू यासाठी या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. बहुतेक बहुतेक काय नाही. जरा प्लीज आता तू गप्प बस. आम्ही सगळे शांतपणे डील करतो तर त्याचा काही गैरफायदा घेतेस का तू? हे आमच्या घरचे काय मूर्ख आहेत? कोणीतरी माझ्या रूम मध्ये येणार, 2 दिवस राहून जाणार आणि त्यांना कळणार नाही. अरे काय मूर्ख समजतेस का तू आम्हाला? माझा मित्र येणार असता, इथे राहणार असता तर मी सांगितलं असतं ना सगळ्यांना. काय प्रूव्ह करायचंय तुला? नाहीतर काय, उगाच सगळ्यांचा वेळ वाया घालवला आणि सगळ्यांचा मूडही खराब झाला. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.